ओके रोल आबा काल जरांगे पाटलांनी उशिरा त्यांचं उपोषण मागे घेतलंय, काय सांगणार? खरं तर हे मराठा समाजाने जरांगीला प्रश्न विचारले पाहिजे, कारण की काल सकाळी उपोषणाला बसल्याच्या नंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे दोघ जण मसुदा घेऊन आले आणि तोच मसुदा संध्याकाळी आणला. पण सकाळी मनोज जरांगीने तिथं आपापड केली, सकाळी आदळापड केली किंवा हे सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे, सगळं असं झालं पाहिजे. आणि मग संध्याकाळी तो 1:30 वाजता मसुदा कसा पास झाला, तोच मसुदा पसंत कसा आला आणि 1:30 वाजता मनोज जरांगे यांच्या अगोदर येण्याच्या अगोदर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे तेथील सरपंच तारक यांच्या घरी कशाला गेले होते, त्यांच्या घरी त्यांचं काय काम होतं, तिथं काय त्यांची गुप्त बैठक झाली, हा प्रश्न माझ्यापेक्षा मराठा समाजाने जरांगीला विचारलं पाहिजे. कारण की हा प्रश्न म्हणजे विचारात टाकणार आहे प्रत्येकाला. कारण की कालपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, मरेपर्यंत सोडणार नाही, हा माणूस अगदी माझ्या मते 15 घंटे सुद्धा उपोषणाला बसला नाही. म्हणजे दाखवे फक्त माझ्या मते सरकार आणि सरकारचे मधले काही प्रतिनिधी आणि जरांगेचं कुठतरी ठरलेलं सेटलमेंट होती आणि याच्यात मोठी सेटलमेंट झाल्याचा सुद्धा अंदाज आहे, गुप्त माहिती सुद्धा आहे. कारण की ही खरं तर जरांगीच्या जवळच्या लोकांनी ही याच्यामध्ये किती सेटलमेंट झाली, त्याला वाटा भेटतो का हे सुद्धा आता बघितलं पाहिजे. कारण की याच्यामध्ये प्रचंड मोठी डील झालेली आहे, हा माझा आरोप आहे आणि याला मला माहिती सुद्धा आहे. कारण की सेटलमेंट आणि डील शिवाय जरांगे उपोषण सोडत नाही. जरांगीला मंत्री महोदय भेटल्याच्या नंतर सुरुवातीला नाही म्हटले, मग परवा सकाळी आले, काल सकाळी आले, काल सकाळी नाही म्हटल्याच्या नंतर लोकांना देखत दुपारी पुन्हा सांगितलं, काही लोकांनी सांगितलं 2 दिवसापासून जरांगे पाणी पिले नाही. मग 2 दिवसापासून जरांगे पाणी पिले नाही, तर नंतर दुपारी माझ्यामध्ये 4-5च्या दरम्यान विजय काय नावाचा सरपंचाच्या भावकीतला त्यांच्या घरी जाऊन त्याला लघवीला वॉशरूमला गेला, तो हा पाणीच पिला नाही 2 दिवसापूर्वी, उन्हा उपोषणाला बसला, मग याला लघवी कुठून आली, तिथं जाऊन पुन्हा काय केलं, हे सगळे चर्चा घडवण्यासाठी सगळं चाललेलं आहे विषय. आणि हैदराबाद गॅजेट स्वतंत्र कुंभी मंत्रालय हे फक्त मुदत देण्यास नकार दिला आणि अचानक 1 महिन्याची मुदत कसं काय दिली, अजिबात मुदत देणार नाही म्हणे सकाळी. आणि मग रात्री 1 महिन्याची हैदराबाद गॅजेट असं मराठा कुंभी मंत्रालयाला असं 1 महिन्याची मुदत कशी दिली, हा महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न मराठ्यांनी विचारला पाहिजे. कारण की मराठा समाजाला फसवले जात आहे, मराठा समाजाची विनाकारण बळी जात आहे. त्याच्यात रात्री त्या आंदोलनाला येऊन परत जाताना काही बीड मधील बांधव 1 जणांचा त्याच्यामध्ये जीव गेलाय आणि 2 हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. म्हणजे कुठेतरी समाजाला भावनिक करायचं, समाजाला सोबत नौटंकी करायची आणि आज हॉस्पिटलमध्ये जाऊन आकडा करून याला बोलणं सुरू आहे. हे म्हणजे कुठतरी सगळं ठरवून केलेलं प्लॅन आहे. सरकार आणि जरांगे हे एका नाण्याच्या 2 बाजू असल्यासारखा प्रकार सुरू झालाय. सरकारमध्ये वेळोवेळी प्रतिनिधी येतात आणि कुठतरी जरांगेला दिलं की जरांगेचं सगळं शांत होतं आणि बाकी काय नाही. समाज भावनिक आहे, समाज गर्दीकरण या भीतीपोटी राज्य सरकार पाहिजे ते जरांगेला दिलं जातं, परंतु समाजाला काय मिळाले हे समाजाने विचारलं पाहिजे. समाजाला हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून आता लाभ गेल्यापासून किती प्रमाणपत्र मिळाले आणि आता किती मिळणार आहे. आता यासाठी 1 महिना मुदत दिली, 1 महिना जर सरकारने नाही केलं तर जरांगे काय करणार, जरांगे काय करणार, मग पुन्हा उपोषणाला असं बसून पुन्हा खोकीच मिळवणार का, हा प्रश्न समाजाने विचारला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात मराठा समाजाचं वाटलं आहे आणि ही पैशावर उतरणे याच्या आसपासचे जे लोक आहेत यांचे घर बांधण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. या अगोदरच लाखो कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत आणि आता हैदराबाद गॅजेटेडच्या माध्यमातून त्याच्या याच्यातून देण्याचं त्याची मागणी पहिलेच उरलेच नाही कोणी, तर आता हैदराबाद गॅजेटेड मधून कुणबी प्रमाणपत्र देणारच कसे. एक तर नोंदी नाहीयेत, आता हे फक्त प्रेशर आहे. सरकार देऊ शकत नाही, सरकारने दिलं तरी आम्ही शांत बसत नाही. सरकारने दिल्याच्या नंतर सरकारने दिली एक जे आर काढले, जे आर रद्द करता येते. कारण की जे चुकीचे संविधानाच्या विरोधात असंविधानिक जे आर न्यायालयाच्या माध्यमातून रद्द करण्याचा अधिकार प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्यामुळं असे चुकीचे जे आर काढून मराठा समाजाची फसवणूक करायची आणि मराठा ओबीसी वाद लावण्याचा हा प्रकार बाकी काही नाही. परंतु ओबीसी समाजावर अन्याय होत असेल तर ओबीसी समाजाला न्यायालयात जाण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि खरं तर आज एकही नोंद तुम्हाला सापडणार नाही. परंतु जे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळामध्ये जे कुणबी प्रमाणपत्र त्यांनी बोगस नोंदीमार्फत वाटप केले
त्याचं आता कुठेतरी जात पडताळणी समितीकडे ते अडकण्याची शक्यता आहे, न्यायालयात अडकण्याची शक्यता नाही. जात पडताळणी समितीला दबाव टाकण्यासाठी हे जरांगीचं आंदोलन होतं आणि त्या लोकांच्या दबावापोटी जरांगीला आंदोलन करावं लागलं. कारण की सगळे जरांगी काम कोणासाठी करतो? निजामी मराठ्यासाठी, ज्यांना राजकारणात काम करायचं, ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवायचं, ह्या लोकांसाठी तो काम करतोय आणि त्यांच्याही शरीरावरती आता हे आंदोलन केले आणि त्याच्यातून त्याला काही मिळणार नाही. असं पुन्हा आता जसं वाशिम परत आला, काही मिळालं नाही. जसं मुंबईहून आला, मुंबईत सुद्धा तेच सांगितलं, तेच मसुदे परत परत तेच मसुदे येतात आणि सकाळी नाही म्हणायचं, संध्याकाळी हो म्हणायचं. म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी आपलं खळगी भरली, समाजावर काही घेणं देणं नाही. परंतु समाज भोळा बावडा, समाज भावनिक, समाज विनाकारण अशा चुकीच्या माणसावर विश्वास ठेवणं समाजाने आता बंद केलं पाहिजे. हैदराबाद गॅझेटियरचा जो आहे निकाल, त्यावरती मान्य न्यायालयामध्ये दावा प्रलंबित आहे. अजून त्यावर काही निकाल लागलेला नाही. एकीकडे शासन म्हणतंय की आम्ही तुम्हाला देतोय त्या हैदराबाद गॅझेटियरनुसार तुम्हाला आम्ही मागण्या तुमच्या मान्य करतोय, पण देणार कशा? हे बघा, कुठल्याही गॅझेटियरनुसार आरक्षण देता येत नसतं. आरक्षण द्यायला त्याला आयोग नेमावा लागतो, आयोगाने मागास सिद्ध करावं लागतं आणि अनेक आयोगाने मराठा समाजाला मागास नाही असं सांगितलेलं आहे. त्यामुळं खरं तर मराठा समाजाला ईडब्ल्यू सारखं चांगलं आरक्षण शिक्षण आणि नोकरी देण्याचं काम केलं होतं. कारण की मराठा समाज राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या मागास कधी सापडू शकत नाही, असू शकत नाही. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याकडेच राजसत्ता आहे आणि सामाजिक दृष्ट्या तुम्हाला सगळ्याला माहिती सामाजिक दृष्ट्या काय असतं. यांचा समाज जास्त यांच्याकडून गोरगरिबावर वारंवार यांच्या लोकांकडून हल्ले होत आहेत. मायक्रो ओबीसी, ओबीसी, एससी, एसटी सगळ्यांना यांच्याकडून टार्गेट झालेले. त्यामुळं हा समाज सामाजिक दृष्ट्या कधी मागास करू शकत नाही, राजकीय दृष्ट्या कधी मागास करू शकत नाही. त्यामुळे त्यांना राजकीय आरक्षण कधी भेटू शकत नाही. आणि राहिला गॅझेटियरच्या माध्यमातून, हा राज्य सरकारला सुद्धा अधिकार नाही. परंतु कुठेतरी एखादं बाळ रडत असलं तर त्याला चॉकलेट देऊन शांत करण्याचा हा प्रकार आहे आणि कुठेतरी जाती जाती तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. आणि राज्य सरकार चालवण्यासाठी ही चाललेले खटाटोपे, बाकी काही नाही. आणि खरं तर राज्य सरकार मधल्याच 3 घटकामध्ये त्यांच्यात वाद आहे. त्यांच्यात मुख्यमंत्री पदावर जाण्यासाठी चढाओढ लागलेली आहे आणि ज्यांना मुख्यमंत्री पदावर जायचंय आणि कुणाला खुर्चीवर उतरवायचंय त्यासाठी जरांगीला पाहिजे ते दिलं जातं. त्यांची मंत्री पाठवले जातात. त्यांची मंत्री आल्याच्या नंतरच आंदोलन उभा केलं जातं आणि आंदोलन उभा केल्यानंतर मग कुठेतरी जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बाजूचे लोक येऊन आंदोलन शांत करण्याचं काम करतात. हे चाललेला प्रकार की येणाऱ्या काळात त्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, याच्यातून काही मराठा समाजाचा फायदा होणार नाही. फक्त ओबीसीला जुळवून ठेवायचं, ओबीसीला न्यायालयाची दारं ठोठावण्याचं, न्यायालयाच्या पायऱ्या ओलांडण्याचं काम ओबीसीला लावायचं. कारण की याच्यामध्ये ओबीसीला त्रास आहे आणि जे लोक आता ओबीसीचं राजकीय अस्तित्व वरवाढलेलंच आहे. कारण की जे लोकांनी बोगस नोंदी माफवजरी प्रमाणपत्र काढले, त्याच्यावर पंचायत समिती मेंबर झाले, जिल्हा परिषद मेंबर झाले, नगरसेवक झाले. आता याचे निकाल लागायला 4 वर्ष 5 वर्ष लागतात. तोपर्यंत हे कुठेतरी राजकीय आरक्षण लुटण्याचं काम, ओरबाडण्याचं काम तोपर्यंत होईल. येणाऱ्या काळात दूध का दूध, पाणी का पाणी होत असतं. परंतु आजच्या घडीला ओबीसीचं वाटलं 5 वर्षासाठी तरी झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात हे मराठ्यांना दूध का दूध, पाणी का पाणी विनाकारण ओबीसी, गरीब मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचा प्रकार आहे. वाघमारे साहेब, एक प्रश्न आहे माझा. तुम्ही आता मगाशी म्हटले की ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद लावून मुख्यमंत्री खुर्ची हडप करण्याचा प्रयत्न कुठली तरी एक शक्ती करत आहे. कोण करत आहे? आपल्याला सगळ्याला जास्त सगळ्या प्रकारे प्रसार माध्यमांना राज्यातील जनतेला माहिती आहे की वेळोवेळी ज्या वेळी कुठल्या गटाचे मंत्री जरांगेला येऊन भेटतात आणि ते मंत्री जरांगेला येऊन भेटल्याच्या नंतरच अगदी जरांगे उपोषणाची, आंदोलनाची दिशा ठरवतात, घोषणा करतात. गेल्या वर्षी त्या गटाचे मंत्री आल्याच्या नंतर एक मंत्री येतो, त्याच्यासोबत या भागातले मराठवाड्यातले एक मंत्री, माजी मंत्री लोक येऊन तिथं भेटतात आणि तिथं जाऊन भेटल्याच्या नंतर अगदी 3ऱ्या दिवशी मुंबईला जाण्याची घोषणा करतो. मुंबईला जाण्याची घोषणा झाल्याच्या नंतर अगदी मुंबईला जाण्याचा वेळ जवळ येतो. त्या टायमाला लगेच लातूरमध्ये त्याच गटाचा मंत्री जरांगीला बंद दाराआड भेटून चर्चा करण्याचं काम करतो. मग हे चाललंय काय? कुठतरी प्रस्थापित लोकांना, छोट्या समाजातला मुख्यमंत्री चालत नाही, त्याला खुर्चीवर ओढायचं आणि आपण स्वतः जाऊन बसायचं. आम्हाला त्या मुख्यमंत्री पदाला खुर्चीवर ओढा किंवा त्या मुख्यमंत्र्याला काय करायचं, कारण आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. परंतु तुमच्या सत्तेच्या मोहापायी, तुमच्या खुर्चीच्या मोहापायी ओबीसीचं वाटोळं करण्याचं काम ह्या गट करतोय. आणि हा विशेष गट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एकनाथ शिंदे नावाचा गट आहे. एकनाथ शिंदे यांचे मंत्री वारंवार भेटलेले, मी किती पुरावे देऊ सुद्धा सगळ्या प्रसार माध्यमाला ते माहित आहे.
वाघमारे साहेब, आमचा एक प्रश्न आहे की मनोज जरांगे यांचं उपोषण काल सुटलं आहे. तुम्ही एक मोठा आता गंभीर आरोप केलेला आहे. सेटलमेंट कुठली झाली, कोणती डील झाली आणि ती कितीची झाली आणि ती कोणी केली, हे महत्वाचं आहे. आणि ह्याच्यात काही कोणाचं नाव समोर येतंय का? हे बघा, ज्या मंत्र्यावर जबाबदारी दिली हे प्रकरण मिटवायचं आणि जरांगेला उपोषणावर बसवायचं, तो मंत्री त्यांच्या अडीच एकर जमीन असणारा मंत्री आज त्या मंत्र्याची 35,000 कोटीची संपत्ती आहे. त्यातून जरांगेला त्यांनी किती दिले हे त्यांनी प्रसार माध्यमांना येऊन सांगितलं पाहिजे. ज्या मंत्र्याला येऊन जबाबदारी दिली, ज्या मंत्रीच्या पायथ्याला येऊन बसतो, सकाळी येऊन बसतो, संध्याकाळी येऊन बसतो, मसुदा घेऊन येतो, सकाळी तो मसुदा जरांगेला पसंत येत नाही, संध्याकाळी 1:30 वाजता कसा पसंत आला. मग त्या 35,000 कोटीतील 2.5 एकर जमिनीवरून 35,000 कोटीची संपत्ती जमवणारा मंत्री आणि त्या मंत्र्यांनी जरांगेला त्याच्यातील किती पैसे दिले आणि किती द्यायचे सांगितले वरिष्ठांनी, हे त्या मंत्र्यांनीच येऊन स्पष्ट केलं पाहिजे. आणि जरांगे काहीतरी मिळाल्याशिवाय उपोषण सोडू शकत नाही. आणि हे सगळं वारंवार चाललेला खटाटोप आहे आणि हे तुम्हाला येणाऱ्या काळात सुद्धा पाहायला मिळेल. खरं तर त्यांच्या जुन्या प्रकरणामध्ये त्यांना मारण्याचा कट रचला होता, मात्र त्यामध्ये धनंजय मुंडे आणि माझी नार्कोटिस्ट का झाली नाही, आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा प्रश्न. माझा हा प्रश्न केला की धनंजय मुंडेची यांची नार्कोटिस्ट होण्यापेक्षा अमोल खुने आणि मनोज जरांगेची नार्कोटिस्ट झाली पाहिजे. अमोल खुने वारंवार म्हणतायत मनोज जरांगेची आणि माझी नार्कोटिस्ट करा, ब्रेन मॅपिंग चाचणी करा, काय असेल तुम्ही मला भरचौकात, मी जर चुकीचं सापडतो तुम्हाला भरचौकात अशी द्या. खरं तर आता हे गौडबंगाल सुरू केलंय, हॉस्पिटलमध्ये वाकडा तिकडा पडून गौडबंगाल सुरू केले की रात्रीचे खोके लपवण्यासाठी आता पुन्हा धनंजय मुंडेचं नाव घ्यायचं, विजय भाऊ वडेट्टीवारांचं नाव घ्यायचं, ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं. विजय वडेट्टीवार साहेबांना म्हटलं की बाबा तुम्ही मंत्री असताना काय दिवे लावले, तुमच्यामुळे काँग्रेसचं वाटलं होतं. म्हणजे ओबीसी मंत्र्यांमुळे काँग्रेसचं वाटलं होतं, ओबीसी मंत्र्यांमुळे पक्षाचं वाटलं होतं. आणि मग ह्या मराठा मंत्र्यांमुळे काय व्हायला लागलं, ओबीसीचं अस्तित्व संपवायला लागलं. ओबीसी काय करणार येणाऱ्या काळात हे सुद्धा राज्यातील नेत्यांनी आणि पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे की राधाकृष्ण विखे पाटलांसारखा जातीवादी मंत्री आणि प्रसाद लाड सारखा झाडू पोछा करणारा आमदार आणि झाडू पोछा करून करोडो रुपयांची माया जमवणारा आमदार, खोटे नाटे धंदे करून माया जमवणारा आमदार तिथे येऊन जर जरांगेला सेटलमेंट करत असेल, ती फुकट झालेली सेटलमेंट नाही. येणाऱ्या काळात हे सगळं दूध का दूध पाणी का पाणी बाहेर आलेला पाहायला मिळेल तुम्हाला. आणि नक्कीच राज्यातील मराठा समाजाला हे सगळं पाहायला मिळाले. मराठा समाजाने जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि खरं तर एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ मध्ये म्हणजे फोनवर बोलण्याची गरज काय, कुणाला फोनवर बोलताय, काय सेटलमेंट सुरू आहे, कुणाला बोलवताय, येण्याचं सांगितलं या म्हणून तुम्ही, म्हणजे तुम्ही मंत्र्यांना येण्याचं बोलवताय का? ते म्हणजे नेमके सगळी नौटंकी काय असली पाहिजे. आंदोलकांनी आम्ही बी आंदोलन केलं, आम्ही कधी मंत्र्यांना आमच्या उपोषणाकडे या, सकाळी गेले तुम्ही पुन्हा दुपारी या, दुपारी आज पुन्हा एकदा बसू, पुन्हा आपलं काय झालं व्यवहाराचं कमी जास्त झालेलं ते पुन्हा एकदा सेटलमेंट करू, आपले थोडंफार मागं पुढं झाले ते ओके करू. हे सगळं चाललेलं खटाटोपी व्यवहाराचा विषय होता. आणि सगळं ते केवळ मराठा समाजाच्या गोरगरीब तरुणाशी काय गेलं नाही, गोरगरिबांच्या लेकरांचं शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण गेलेलं आहे. हा माणूस फक्त राजकीय आरक्षणासाठी धडपडतोय आणि या सुपाऱ्या घेऊन धडपडतोय. राजकीय नेत्यांच्या सुपाऱ्या घेतलेल्या आहेत. आणि राहिले साहेब हे आता पुन्हा मंत्र्यांकडून जे भेटायचं होते ते खरं तर ते जे मंत्री त्यांना भेटले त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. जरांगीला तुम्ही किती दिले आणि जरांगी सकाळी मसुदा तुम्ही घेऊन आल्यानंतर नाही म्हटला, संध्याकाळी 1:30 वाजता कसा हो म्हटला, हे त्या मंत्र्यांनी बोललं पाहिजे आणि जगाला सांगितलं पाहिजे. आबा, एसआयटी चौकशीचं काय काय अपडेट आहे का तुमच्याकडे? एसआयटी चौकशी चालू होती, कुठपर्यंत आली, काय हे झालं? बघा, विधान परिषद अध्यक्षांनी यासाठी चौकशी लावलेली, ती गुंडाळी की काय असा सुद्धा आम्हाला प्रश्न येतो. कारण की राज्य सरकार आणि जरांगेमध्ये सेटलमेंट आहे की आम्ही यापूर्वीच बोललोय. राज्य सरकार, राज्याचा गृहविभाग जरांगेवर का कारवाई करत नाही, त्याची यासाठी चौकशी का लावत नाही, त्या अमोल खुने आणि जरांगेची नार्कोटिक्स का करत नाही? फक्त जरांगेला ओबीसी नेत्यांवर भोगण्यासाठी ठेवलेला आहे का? जरांगेला ओबीसी नेत्यावर भोगण्यासाठीच टार्गेट केलं जात आहे का? आतापर्यंत धनंजय मुंडेने आता विजय वडेट्टीवार साहेबांवर भोगायला लावलंय का? कारण की विजय वडेट्टीवार साहेब ओबीसीच्या प्रश्नावर आम्ही रस्त्यावर उतरू मानल्याच्या नंतर म्हणजे ओबीसीचा एखादा नेता ओबीसीच्या प्रश्न हक्क अधिकारासाठी लढायचं म्हटलं की लगेच त्याला टार्गेट करण्याचं काम जरांगी सातत्यानं करतोय. परंतु विजय वडेट्टीवार साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, ह्या जरांगीला भीक घालणार नाही आणि नक्की विजय वडेट्टीवार ओबीसीसाठी लढण्याचं काम करतील. आणि या जरांगी सारख्या 5वी नापासाच्या अक्कल शून्य असणाऱ्या माणसाला भीक घालणार नाहीत आणि ते आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळेल.
कालच्या आंदोलनावर माझा शेवटचा प्रश्न आहे, कालचं जे आंदोलन झालं, आमरण उपोषण झालं, यामध्ये कुठल्या समाजाला काय मिळालं असं वाटतं? हे बघा, मराठा समाजाला आता काहीतरी ओबीसीचं ओरबाडून देण्याचा प्रकार आहे. ओबीसी फक्त राजकीय अस्तित्व ओबीसीचं संपवण्याचा खटाटोप आहे. मराठा समाजाला, गरीब मराठ्यांच्या लेकराला शिक्षण आणि नोकरीत काही मिळणार नाही. जे पाहिजे ते होतं ते गेलं आणि याच्यामध्ये ओबीसीलाच व्यवस्थित भेटत नाही. आणि तुम्ही ओबीसी मध्ये येऊन काय करणार? फक्त ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतलं अस्तित्व संपवण्यासाठी चाललेला हा मोठा डाव आहे. आणि यामध्ये शिंदे गट अतिशय उत्साही आहे, कारण की शिंदे गटाला मराठा समाज जवळ करायचा आहे. शिंदे गटाने वारंवार मंत्री पाठवले, जरांगेला रसद देण्याचं काम केलं, जरांगेला आंदोलन करायला लावलं आणि जाणीवपूर्वक राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्र्यांना पाठवण्याचं काम करतात, मंत्र्यांना भेटण्याचे आदेश देण्याचं काम करतात, आंदोलन उभा करण्याचं काम करतात. आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लाखो कोटी प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश आणि प्रशासनावर, महसूल प्रशासन असेल त्या विभागावर प्रेशर करून बोगस कुलबिनोदी मार्फत प्रमाणपत्र वाटप करण्याचं राज्यातील जबाबदार काही अधिकाऱ्यांनी, IAS अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे जोपर्यंत होतो तोपर्यंत लाखो कोटी प्रमाणपत्र वाटप झाले आणि एकनाथ शिंदेच्या दबावापुढे आम्हाला नाविलाज असतो ते वाटायला भाग पडला. वाघमारे साहेब, माझा एक शेवटचा प्रश्न आहे. जसं की मनोज जयरांगे म्हणतात की जे मराठा आंदोलकावरती गुन्हे दाखल झालेले आहेत, कायद्यात अशी कोणती तरतूद नसावी, मला तर माहिती आहे असं नाही, तर पण ते गुन्हे वापस घ्या म्हणताय, त्याच्यावर काय? हे बघा, नॉर्मल स्वरूपाचे जे गुन्हे असतात ते वापस घेता येत असतात, परंतु ज्याच्यामध्ये दंगल घडवणे, गाड्या पेटवणे, पोलिसांवर दगडफेक करणे, पोलिसांची डोके फोडणे, हॉटेल जाळणे, घरं दुकानं फोडणे, चोऱ्या करणे, असे गुन्हे कुणालाही, कुणाचं सरकार आलं आणि काही आलं तरी वापस घेता येत नसतात. जरांगीचा हा बाल हट्ट आहे, जरांगीने त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि जरांगीचे कोण हे अभ्यासक आहेत, खरं तर आता जरांगीनी त्या कालचं जर सगळं सेटलमेंटचं खापर जरांगी त्यांच्या अभ्यासकावर पडणार आहे, कारण की तुमको भी लेके डूब जाएंगे सनम अशा परिस्थितीमध्ये जरांगीने केलेला कार्यक्रम आहे. आता पुन्हा काय म्हणणार तो, मी पोराहो हे बघा अभ्यासक बोलवले, अभ्यासकाला विचारा पोराहो घेऊ का माग, राजाओ घेऊ का माग, जिंकलो रे राजाओ. आणि पुन्हा काय म्हणेल, त्या लोकांना बोलवलं होतं मी, यांनी सांगितलं म्हणून मी मागं घेतलं. म्हणजे पैसे यांनी हाणायचे आणि त्या अभ्यासक लोकांना बदनाम करण्याचं काम येणाऱ्या काळात पाहायला मिळत. आणि त्याच्यासाठी तो केलेला कामावा आहे. अभ्यासकाला बोलवा रे आणि त्यांच्या माध्यमातूनच करा. हे सगळं करून अभ्यासकाला येणाऱ्या काळात तुम्हाला बदनाम झाले तुम्हाला पाहायला मिळेल.